करा. तसेच ते कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांची मुलीला जी मारहाण झाली त्यात ते गंभीर जखमी झाली. 307 सारखा प्रकार तिच्यावरती झाला. तिचं वय 8 वर्ष असताना तिच्यावर मारहाण झाली. तिला मारण्यात आलं. ती मरणाच्या दारातून तिने कसंबसं तिच्या आईवडिलांनी तिला वाचवलं आणि तिचे आईवडील दाद मागण्यासाठी कर्जतच्या पोलीस स्टेशनला गेले, राशींच्या पोलीस स्टेशनला गेले, पण पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. आवेदावेची भाषा करून त्यांना हिणवून त्यांना पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्याचं काम केलं. आदिवासी समाज कुठंतरी मुख्य प्रभावात येण्यासाठी धडपडत आहे, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. त्यांना स्वाभिमानाने अभिमानाने लढण्यासाठी ते त्यांच्या क्रायटेरियामध्ये ते लढत आहे. त्याच्यामुळं आपण त्यांची एक महत्त्वाची जी मुलाखत आहोत त्यांची बाईट आहे त्यांची मदत करतात म्हणावं, तिथेच लोकांची मदत करतात म्हणावं. कर्जत पोलिसांनी त्या शिंदे कुटुंबियांना त्यांच्या मुलीला त्यांच्यावरती अन्याय केलेल्या लोकांवरती तात्काळ अटकेची कारवाई करावी. आज त्यांच्यावरती जो आज प्रसंग आलेला आहे ते बाहेरगावचे आहेत. त्यांना कुठलेही त्यातला परिसर कुठलाही माहिती नाही. ते हवाईदिल झाल्यात, पण त्यांना कुणीही मदत करण्याचं धाडस करीत नाहीत. आणि पोलीस प्रशासनाने हे जे आरोपींना पोलिसांना पाठबळ देऊ नये आणि खरी माहिती घेऊन ह्या जे इथले स्थानिक आदिवासी पारधी समाजाचे नागरिक आहेत त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकेची कारवाई करावी. आपण त्यांना पोलीस प्रशासनाने कोणतीही त्यांच्यावरती ही करू नये, दया दाखवू नये. कारण ते आरोपी आहेत. आरोपीला कुठलीही जात नसते. कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही भेद न करता त्यांच्यावरती त्यांना अटक करावी. त्यांचीच मदत करतात पोलीस. आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. आणि तिच्या आईवडिलांवरती असतील ना, तिच्या आत्या असतील, तिचे आजी आजोबा असतील, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करू नये. ते जागरण गोंधळामध्ये नृत्य सादर करण्याचं काम करतात. ते कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी त्यांना कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. अशा लोकांना तुम्ही जर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना जर तुम्ही पाठबळ देऊन त्यांना जर त्यांचं मनोबल वाढत असेल तर या आदिवासी पारधी समाजातली कायदा आणि सुव्यवस्थेचा त्यांना कुठलाही धाक राहणार नाही. अजून पुढे वाढायची प्रक्रिया जाणून घेऊ. त्यांचं खरं काय म्हणणं आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला खोटे नाटे गुन्ह्यात अनेक परत की तुमची भरपाई करून देतो की या तुम्ही असे म्हणून आम्हाला बोलावलं. आम्ही राशन ती कर्जत करून आम्ही बेगोनला जाऊन राहत होतो. आणि आज आमच्यावर असे गुन्हे टाकायला लागलेत की या तुमच्या पूरला तुमचं कुंदगड लागलं आणि आम्ही भरपाई करून देतो असे म्हणून आम्हाला बोलावलं इथं. आणि इथं बोलवून की आम्हाला आता आमच्या अशा किशे टाकायला लागले की आमचीच पोरगी पळवून नेली यांनी आणि किडनॅपची केस आता आमच्यावर टाकत आहे. 5 लाखची मागणी करायला लागले. 5 लाखची मागणी 5 लाख रुपयाचं आता आम्हालाच मागणी करायला लागली. आणि परत आमच्या उरपाटे असे म्हणतात की तुम्ही 5 लाख रुपये तुम्हाला आमच्याकडून घेऊन तुम्ही 5 लाख रुपये आणि काय आम्हाला मागायला आले का असं म्हणून आमच्या खोटे नाटक किशे आता परत डबल करायला लागले. आम्हालाच आदू केलं. आमच्याच लेकराला मारून हाणून आम्हाला लहान लेकरं असून त्याला मारून हाणून आम्ही भरपाई मागितली नाही देतो म्हणून आम्हाला बोलावलं. आणि आता आमच्यावर परत उरपाटी केशी करायला लागली. आम्ही राशन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला हाकलून काढलं. परत आम्ही कर्जतला पण आलो. कर्जतलाही आम्हाला आडवं तिडवं बोलून हाकलून काढलं. आणि त्यांनी खूप खोटं जे आरोपी आहे सलीम काळे यांनी परत आम्हाला खोटी त्याची मुलगी पळून नेली म्हणून असं आम्हाला आरोप लावून परत 5 लाखाची मागणी मागतात. 5 लाख रुपयाची मागणी आम्हाला उरपाट्या घालायला लागले. आम्ही दवाखान्याचा खर्च देतो म्हणून आम्हाला बोलून घेतलंय आणि आमच्याकडून 5 लाख मागू राहिले. खर्च मागितला म्हणून आम्हाला परत पोलीस आरोप लावून खोटे केस टाकून त्यांचंच पोलीस ऐकून म्हणजे त्यांना साथ देतात. आमच्याकडून 5 लाख मागतात. आमच्याकडनं 5 लाख रुपये मागतात. मग आम्ही पुरीचा खर्च दुसरं ऑपरेशन करायचंय तर त्यांना 5 लाख रुपये द्यायचं. मग खोटे आरोपाची केस त्यांनी आमचा काहीतरी न्याय करावा एवढंच आमची विनंती. असे खोटे नाटे गुन्हे टाकायची सवय लागलेली आहे ते पारद्याला राशीचे. असे खोटे नाटे गुन्हे कर्जत पोलीस स्टेशनने करावं नाही. माझ्या भावाला आणि माझ्या भाचीला एकुलती एक माझी भाची आहे त्यांना न्याय द्यावा तुम्ही. कर्जत पोलीस स्टेशनपासून मीच ही अपेक्षा करते. माझी भाची मरणाची त्यांनी केस खोटी नाटे घेऊ नये. जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करता आणि जे मदतीसाठी जे लेकरासाठी जो बाप मान जे आई वडील तडफडत असल्या त्या लेकरासाठी जर तुम्ही सपोर्ट करत नसाल तुम्ही गुन्हेगारांना सपोर्ट करत असेल तर कर्जत पोलीस स्टेशनचं लय चुकतंय. तुम्ही सगळे असेल ना तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज आम्हाला सहकार्य करावा आणि माझ्या एकुलती एक भाचीसाठी तुम्ही सगळ्यांनी आमची मदतीसाठी धाव करावा.
आणि खरंच कर्जत पोलीस स्टेशनचं लय चुकतंय. त्यांनी आम्हाला खोट्या नाट्य केशीमध्ये किडनॅप त्यांची मुलगी आम्ही केलेली पण आम्हाला माहिती पण नाही. त्यांचीच मुलगी बघितलेली तीच नाही. मुलगी त्यांच्याच कुठे मुलीचं राहतात ते पण आम्हाला माहिती नाही. आम्हाला हे कुठलंच फक्त खोटं येऊन नाटक जत्रेत खेळ केलेला आहे सगळा. त्यांनी सगळं ह्यांचं सगळं जिरत त्यांनी करावं plan म्हणून करून त्यांनी प्लॅन सगळं करून त्यांच्या मुलीची आमच्यावर खोटी नाटी केस टाकलेली आहे आणि आमच्या मुलीची भरपाई ते देण्यात आम्हाला भाग आहे. त्यांनी आम्हाला मुलीची आमची कसली कुठलीही परिस्थिती आमच्या मुलीची भरपाई द्यावा त्यांनी. आमचं त्यांच्यात काहीच गुन्हा नाही. ते आमच्या खोटी नाटी केस करतात. दुसरं काही नाही आमच्याकडनं सर. कट करा आता बस.